हाय, मी नीलम। आज आपण सध्या बाजारात जे फेवरेट आहे जीरा सरबत, फारच फेमस आहे, तर आपण त्याची थोडीशी रेसिपी बघूया। तुम्हाला इथे पहिल्यांदा ही सगळी मी तयारी दाखवते। मी ही छोटी वाटी वापरलेली आहे। आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला मापाला जी वाटी हवी आहे ती घेऊ शकता। या वाटीनं मी इथे एक वाटी भरून बडीशेप घेतलेली आहे, त्यानंतर अर्धी वाटी जीरा घेतलेला आहे आणि अर्धी वाटीला थोडं कमी मिरी घेतलेली आहे। हे सगळं थोडंसं छान हलकं फक्त भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जे काही मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चरायझर पूर्णपणे निघून जावं एवढाच आपला हेतू आहे। त्यामुळे हे थोडंसं भाजून घ्यायचं, कारण मिरीमुळे थोडंसं आपण म्हणतो ना खट्टा मिठा स्वाद, तसा थोडासा खट्टा मिठा स्वाद येतो, थोडासा तिखट। आणि बडीशेप ही पोटाला एकदम थंड अशी असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नक्की आपण सगळ्यामध्ये बडीशेपचा वापर अगदी जरूर करू शकतो। हे थोडंसं गरम जरा चांगलं झालं पाहिजे, थोडं भाजून घ्यायचं आहे। ते जळता सुद्धा कामा नये, अगदी छान त्याचा थोडासा वास सुद्धा सुटतो बघा। जरा असं गरम झालं की अशा पद्धतीने थोडं गरम करून घ्या। पूर्ण आपल्याला मॉइश्चरायझर जर गेला अशी खात्री झाली की मग आपण ते काढायचं आहे। इथे हे अजून जरा झालेलं नाही आहे, थोडंसं होऊ दे जरा, कारण जीरा सरबत तुम्ही बाहेर बघितला तर त्याच्यामध्ये एकतर ते बाहेर बनलेलं आणि आपण हे घरात करून जेव्हा खातो तेव्हा आपली घरची टेस्ट आणि आपलं सगळं मुख्य म्हणजे आपण जे मटेरियल वापरतो ते आपल्या खात्रीचं असतं। त्यामुळे हे तुम्ही अगदी छानपैकी घरी करून बघा। हे तुम्ही अगदी वर्षभर सुद्धा साठवू शकता हा जीरा मसाला। तर हे जीरा मसाला सरबत कसं करायचं तिचं आपल्याला आता हे भाजून झालेलं आहे। मी आता हा गॅस बंद करते, हे थोडंसं थंड होऊ दे। तोपर्यंत इकडे मी तुम्हाला दुसरी तयारी दाखवते आता की काय करायचं त्यासाठी। ते आता इकडे मी एक भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी एक अर्धा लिटर पाणी घेतले। तुम्ही 1 लिटरचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही 1 लिटरही करू शकता। मला एवढं सफिशियंट आहे म्हणून मी एवढं घेतलंय। आणि इथे ही वाटी बघू शकता, ह्या वाटीनं मी हा पुदिना घेतलेला आहे वाटीवरून। तर ह्या पाण्यामध्ये मी हा सगळा आता पुदिना घालणार आहे। मी थोडासा जास्तच पुदिना घेतलाय, कारण मला जरा पुदिना जास्त आवडतो, पण तुम्ही याच्यापेक्षा थोडा कमी हवा असेल तर थोडा कमी सुद्धा घालू शकता। मी मात्र फुल वाटी भरून घेतलेला आहे। आणि यामध्येच एक 4 चमचे साखर मी म्हणजे 1 लिटरला 4 चमचे घालायचे। मी अर्धा लिटर घेतल्यामुळे मी ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहे। आणि हे छान मोठ्या गॅसवर आपण उकळी आणायची, ह्याला छान उकळी येऊ दे। त्याला उकळी आलं की त्याचा सगळा स्मेल तुम्हाला माहित आहे, मिंट त्याचा फ्लेवर कसा येतो, त्याचा वासच इतका सुंदर असतो ना की ते उन्हाळ्यामध्ये कुठल्या पण आपल्याला सरबतला आणि ह्याला इतकं ते आवडतं। ते दिसायलाही छान, बघायलाही छान, आणि पोटाला सगळ्यात महत्त्वाचं की तुमची जी हीट आहे ती कमी करायला त्याचा तुम्हाला फारच मदत होते। आणि साखर सुद्धा अर्थातच, आता इथे मी ही साखर घेतलेली आहे, पण तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही खांड साखर सुद्धा इथे वापरू शकता, किंवा धागा साखर जी येते, धागा खडी साखर आपण जी म्हणतो ती पण तुम्ही वापरू शकता। आणि मी साखर जरा थोडी कमीच घातली आहे। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जरा थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं गोड सर करू शकता। अशा पद्धतीने हे छान हलवून, तर पुदिन्याचा इतका मस्त वास सुटला काय सांगू तुम्हाला। अगदी कधी आता त्याचं सरबत बनते आणि मी कधी घेते असं मला झालंय। तुम्हाला सुद्धा हे नक्की आवडेल। तुम्ही हे जीरा मसाला रेसिपी करून बघा। आणि हे सगळ्यात महत्त्वाची जी काय आहे, तर रोज उन्हाळ्यामध्ये सुद्धा काहीतरी प्यावं वाटतं, घ्यावं वाटतं, आणि मग आपलं जर असं हे रेडी असेल तर आपण त्यामध्ये झटकन तयार करून आपण ते घेऊ शकतो। तुम्ही बघा इथे हे अशा पद्धतीनं आता हे उकळत आलेलं आहे। हे उकळी आली की हे पाणी आपण काढायचं आहे, जरा चांगली उकळी येऊ द्यायची। त्याचा कलर जो आहे तो कलर बदलतो,
थोडंसं पुदिन्याचं त्याच्यामध्ये अर्क सगळा उतरतो। आणि ह्याच्यामध्ये एक थोडासा लिंबू ॲक्च्युली थोडासा ही जी साल आहे ही ग्रीट करून त्यामध्ये घालायची आहे। ही लिंबूची साल अगदी थोडीशी ग्रीट करून घालायची आहे, पण ती मी काही घालत नाहीये, पण अगदी थोडी नॉमिनल थोडी ग्रीट करून घालायची, म्हणजे त्याच्यामध्ये एकदम स्वाद एकदम मस्त येतो। किंवा तुम्ही ते आवडत नसेल तर आपण नंतर लिंबूचा रस तर त्यात घालणारच आहोत, त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लिंबू अगदी थोडा ग्रीट करून थोडासा खिसून त्यामध्ये घालायचं आहे। आता हे पाणी आपलं तयार होते। हे पाणी तयार झालं की गॅसवरनं उतरून ठेवून त्याला थंड होऊ द्यायचं, जरा चांगलं थंड करायचं आणि मग एक थोडा वेळ जरा त्याला फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं गार करायला। आता हे जवळजवळ बनलेलंच आहे। तुम्हाला याचा कलर बदललेला दिसत असेल बघा, ब्राउनिश साधारण कलर यायला लागलेला आहे। अजून एक जराशी उकळेल की हा ह्याचा छान कलर यामध्ये येईल। हा हे बघा, हा अशा पद्धतीने हे झालं। आता हे झालेलं आहे, मी आता गॅस बंद करते। हे असंच थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपण फ्रीजला ठेवायचं आहे। आता आपण तिकडे पाणी थंड करायला ठेवलेलं आहे आणि आपण हा जो मसाला भाजून घेतलेला आहे, हा बडीशेप, जिरे आणि मिरी वगैरे, तर तो पण आता ग्राइंड करून घेणार आहोत। आपल्या इथे आता हा ग्राइंड करून मसाला तयार झालेला आहे। आपण आता पाणी तिकडे गार करायला ठेवलेलं आहे। पुदिन्याचं आपल्याला कल्पना आहेच आहे। आता मी परत एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता परत एक चमचा साखर टाकते आहे, म्हणजे आता आपण हे मसाल्यासाठी तयार करत आहोत आणि त्याच्यात साधारणपणे 1 वाटी मी पाणी घालते आणि हे चांगलं जरासं आपण याला होऊ देणार आहोत। ही थोडीशी उकळी येऊ दे, गॅस मोठाच ठेवायचा आपण। आणि आता आपण जो मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मिरी, जिरे, बडीशेप हे जे सगळं घातलेलं आहे, हा मसाला एकदम बडीशेपमुळे तर मी सांगितलंच तुम्हाला, तर ह्या सगळ्यामुळे जी काही टेस्ट एक येते, खट्टा मिठा मस्त, अजून बरंच काही काही त्यात घालायचं आहे, पण हा आपण आता हे जे तयार करत आहोत हे आपण कायमसाठी तयार करून ठेवू शकतो। आणि ह्याचं जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अगदी 25 ग्लास 50 ग्लास पाहिजे तेवढा आपण सरबत तयार करू शकतो। तर आता मी ह्याच्यामध्ये हा सगळा मसाला घालते आहे। हा सगळा मसाला घालून आपल्याला आता ते परत एकदा चांगलं उकळायचं आहे, छान पैकी हे करायचं आहे। ह्याच्यामुळे उन्हाळ्यात होणारे सगळे त्रास, म्हणजे अशक्तपणा, थकवा, हीटमुळे आणखी जे काही आपल्याला रोग होतात ते सगळे कमी होण्याला खूप छान ह्याच्यामुळे मदत होते। इथे आपण बघू शकतो की हे आता कसं गाढं झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता इथे थोडीशी सुंठ पावडर घालणार आहे। इथे आपण बघू शकता की सुंठ पावडर म्हणजे आपण आलं वाळवून जे केलेलं असतं ती सुंठ पावडर मी घातलेली आहे थोडी। आणि त्याच्यामध्ये आणखी चटपटा स्वाद येण्यासाठी आपण त्यामध्ये चाट मसाला घालत आहोत। हा 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे, हे आपण घालत आहोत। हे आता आपलं सिरप छानपैकी तयार होत आलेलं आहे। आणि यामध्ये बनवताना तुम्ही व्हिनेगरही घालू शकता। व्हिनेगर घालायची इच्छा नसेल तर आपण 1 किंवा 2 चमचे आपण लिंबूचा रस घालायचा आहे। मी यामध्ये लिंबूचा रसच घालणार आहे, मी इथे काढून तयार आहे माझा। आणि जरा थोडंसं उकळून गार झालं की मग मी त्यामध्ये लिंबूचा रस घालेन। ह्याला जरा थोडासा होऊन द्यायचं हा आपण, कारण आता आपण जर साखरेच्या पाकासारखंच हा पाक करत आहोत, त्यामुळे हा मसाला थोडा अजून होऊ द्यायचा जरा। असा एकतरी पाक पण नाही, पण
जरा थोडा पुढं पण गेला पाहिजे अशा पद्धतीने, कारण आपल्याला हा वर्षभर टिकवायचा आहे ना, त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा थोडा करून घ्यायचा आहे. आता हा आपला बऱ्यापैकी तयार झालेला आहे. साधारण एकतारी पाकापर्यंत पुढे जायचं नाहीये, त्याच्या थोडा अलीकडेच मी आता हा गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ह्यालाही परत आता थंड होऊ देणार आहोत. आता हे बघा आपलं तयार झालेलं आहे. ह्याला थोडंसं आपण चिपचिप आपण म्हणतो तसं बघायचं आहे. थोडंसं गार झालं की तुम्ही जरा थोडंसं असं हातावरही घेऊन बघू शकता की त्याला तार तर येऊ द्यायची नाही आहे, पण थोडं ते चिपचिप झालं पाहिजे. आणि मग आता गॅस बंद केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये व्हिनेगर घालू शकतो. 1 लिटरला साधारण 1 ते 1.5 चमचा व्हिनेगर घालायचं आहे. आणि मी व्हिनेगर घालणार नाही आहे, तर हे थोडंसं थंड झालं की मग ह्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबूचा रस हा मी घालते. आणि जेव्हा आपण परत सरबत बनवणार आहोत, सर्व करणार आहोत, तेव्हा त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये हे घालायचं आहेच आहे परत लिंबू आणि मीठ स्वादानुसार. याच्यामध्ये ॲक्च्युली काला जे आपण म्हणतो तेही याच्यामध्ये घातलं तर खूप छान स्वाद येतो. आत्ता मी काही घातलेलं नाही आहे, पण आपण तेही घालू शकता. आणि आता हे चांगलं थंड झालं की मग हे आपलं आता हे सिरप तयार आहे. हे सिरप तुम्ही एक चांगली ड्राय बॉटल घ्या आणि त्याच्यामध्ये भरून ठेवा आणि ते आयत्या वेळेला त्याचं सरबत कसं तयार करायचं तेही मी तुम्हाला दाखवते. हे थंड होऊ दे. आता हे आपलं सिरप तयार झालेलं आहे. आता इथे बघू शकता आपण जे पाणी केलं होतं पुदिन्याचं, ते थंड करायला ठेवलं होतं, ते आता थंड झालेलं आहे. ते मी यामध्ये गाळून घेतलेलं आहे. आणि आपलं जे सिरप आपण बनवलं होतं ते सिरप मी इथं काचेच्या बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता चला, आता ते मस्त सरबत जे काय आहे आपलं जिरा मसाला पुदिना सरबत, तर आता हे सगळं आपलं रेडी आहे. हे आपण बॉटलला झाकण लावून आपण हे फ्रीजमध्ये किंवा बाहेरही तुम्ही ठेवू शकता. 4-6 महिने आरामात राहील, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही नक्की. आणि हे जे आपण आता पुदिन्याचं पाणी केलेलं आहे, पुदिना उकळून थंड करून ते मी गाळून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण हे जे सिरप तयार केलेलं आहे ते सिरप मी आता यामध्ये घालते. आता हे सिरप तुम्ही मला वाटते पहिल्यांदा टेस्ट करून बघा आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये पाहिजे तसं मिक्स करू शकताय. मी आता ह्याच्यामध्ये हे एवढं सिरप घातलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण त्याला थोडंसं छान फ्लेवर टेस्ट येण्यासाठी आणि आपल्याला थंडाई म्हणून आपण करत आहोत, तर त्यासाठी हे आपले सब्जाचे बीजे भिजवलेले होते, ते अशी कायमच मी भिजवून ठेवते रोज उन्हाळ्यात, तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये घाला. अतिशय सुंदर आणि छान वाटेल. आणि त्याच्याच बरोबर आपण आता लिंबूचा रस सुद्धा, आपण आतमध्ये लिंबू घातलेला आहे तरी पण आपण वरून परत त्याला लिंबूचा रस घालत आहोत. तुम्ही डायरेक्ट लिंबू पिळून पण घालू शकता. माझा इथे रस तयार आहे. आणि वरून आणि परत थोडासा फ्रेश पुदिना, परत थोडे 4 पुदिन्याचे तुम्ही पानं घाला त्यामध्ये. आणि आवडत असेल तर परत वरून जरा 4 गुलाबाच्या पाकळ्या, पण त्यासुद्धा देशी गुलाबच हवा बरं का. देशी गुलाब असेल तरच ते थंड असतो आणि छान असतो. तर अशा पद्धतीने आपलं आता हे सरबत तयार झालेलं आहे चटपटीत. पिऊन बघा कसं वाटतंय मला सांगा. आणि हे छानपैकी स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता. बघा आपल्याला आवडलं का. आणि हा असं सुद्धा हे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना कुणी आलं तर तुम्ही पटकन हे तयार करून देऊ शकता. अशा पद्धतीने हे सगळी 4 सरबत मी 3 सरबत तयार केलेली आहेत ते मी तुम्हाला आपणाला दाखवते आहे. हे बघा, हे पण केलेलं आहे. हे अल्कलाईन पाणी, मी जे बोलले ते अल्कलाईन पाणी आहे. हे कलिंगडाचं सरबत आहे. हे दोन्ही अल्कलाईन पाणी आहे. आणि हे आपण आत्ता जे सिरपचं बनवलं ते हे सरबत आहे. तुम्हाला मी जरा ते टेस्टही करून सांगते कसं झालंय ते. आता ह्यामध्ये फक्त जेव्हा आपण सर्व करणार त्याच वेळेला तुम्ही यामध्ये बर्फ घाला
आणि एकदम चिल्ड मस्त सरबत द्या. ह्याच्यामुळून तुम्हाला जे काय ॲसिडिटीचा त्रास असेल, हीटमुळे होणार असेल, ते सगळे हे जे दोन्ही तिन्ही चारी पदार्थ आहेत त्या सगळ्यामुळे तुमचं हे पूर्णपणे कमी होऊन जाईल. बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असंच वेगवेगळं नवीन काहीतरी आपणासाठी घेऊन येत राहील. थँक्यू.